कोल्हापूर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून मंत्री हसन मुश्रीफ यांनी लवकरच राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे। एक कुटुंब अनेक पदं या टीकेला पूर्णविराम देण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचं स्पष्ट केलंय। गेली 4 दशकं जिल्हा बँकेच्या कामकाजात सक्रिय भूमिका बजावणाऱ्या मुश्रीफ यांनी 13.5 वर्ष अध्यक्षपद भूषवले। मात्र आता गोकुळ दूध संघात आपल्या मुलाची नियुक्ती झाल्यानंतर अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतल्याचं सांगितलंय। सांगलीमध्ये एका बँक उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते। मात्र त्यांनी यावेळी असंही म्हटलंय की नागरिक मला हे चेअरमन पद सोडू देत नाहीत म्हणून मी ते सोडत नाही। या वक्तव्यामुळे जिल्ह्याच्या सहकार आणि राजकारणात नव्या घडामोडींना सुरुवात होण्याची शक्यता आहे। कारण सहकारात मी अनेक वर्ष काम करतोय। अनेक सहकारी संस्थेमध्ये कारखाने असतील, सूत गिरण्या असतील, जिल्ह्यामध्ये ती बँकेचा तरी मगाही सांगितल्याप्रमाणे अनेक वर्ष काम करण्याची संधी मला। आजही मी मंत्री जरी असलो तर त्या जिल्ह्यामध्ये ती बँकेचा मी चेअरमन आहे। मी पद का सोडलं नाही तर मला सोडू देत नाहीत म्हणून सोडत नाही। कारण परवा माझ्या मुलाला गोकुळला चेअरमन केल्यावर म्हटलं आता मी सोडतो, तुम्ही घ्या कोणतरी, तर ते काही द्यायला घ्यायला तयार नाहीत। कारण येणाऱ्या निवडणुकीमध्ये मी माझी इच्छा बोलून दाखवलेली आहे। कारण या मंत्रिपदाच्या व्यापामुळे तिकडे लक्ष द्यायला मिळत नाही। आपलं जे काम आहे जर आपल्याला नीटपणाने चोखपणाने करता आलं नाही तर मनामध्ये अस्वस्थता तयार होते। आणि आपण या पद्धतीने काम करणारी व्यक्ती आहोत आणि म्हणून या सहकाराचा एक गाढा अभ्यास, सहकाराचे अनेक छोटे मोठे प्रश्न मला अनेक वर्षाच्या अनुभवानं मिळालेले आहेत आणि म्हणून तो तुम्हाला शेअर करण्याचा मी प्रयत्न केला।